नमस्कार, मी श्वेतांकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांनी कर्नाटकात येऊन पाहावे, त्यासाठी मी विशेष फ्लाईटची व्यवस्था करेन. कर्नाटकात हमी योजना लागू नसतील तर मी राजीनामा देईन. आमच्या सर्व हमी योजना सुरू असून भाजपकडून सुरू असलेला खोटा प्रचार थांबवून महाराष्ट्राची माफी मागावी असं जाहीर आव्हान कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपला दिलं आहे. पंढरपूर मंगळवेढ्याच्या काँग्रेसचे उमेदवार भागीरथ भालके यांच्या प्रचारासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सभा झाली. त्या सभेत बोलताना सिद्धरामय्या यांनी भाजपला थेट आव्हान दिलंय. कर्नाटकात शक्ती योजनेच्या माध्यमातून महिलांना मोफत बस प्रवास दिला जातो. अन्नभाग्य योजनेतून तांदूळ वाटप केला जातो. युवा निधीच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना भत्ता दिला जातो. याशिवाय गृहलक्ष्मी आणि दरमहा 200 युनिट वीज मोफत दिली जाते. या सर्व योजना कर्नाटकात सुरू आहेत, असे ते म्हणाले. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या किरकोळ अपघातानंतर ट्रक चालकाचा पाठलाग करून त्याचा खून करण्यात आलाय. शुक्रवारी कटाबळीजवळ ही घटना घडली असून यमकनमर्डी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. खुनाच्या घटनेनंतर केवळ 8 तासात 5 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. यमकनमर्डी पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ट्रक चालकाच्या खून प्रकरणी 5 जणांना काही तासात अटक केली असून त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झालाय. या घटनेने वाहन चालकांमध्ये खळबळ माजली आहे. मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या अझीमला स्थानिक नागरिकांनी सिव्हिल हॉस्पिटलला हलवलं. सायंकाळी उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. महामार्गावर झालेल्या खुनाच्या घटनेनंतर केवळ काही तासातच पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी 5 जणांच्या मुसक्या आवळल्यात. महापालिकेचे कामकाज सुरळीत व्हावे यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये मोठा बदल करण्यात आलाय. तब्बल 64 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या असून त्यांना नवीन कामे देण्यात आली आहेत. नवीन आयुक्तांनी काही दिवसातच दणका दिल्याने मनपा कर्मचाऱ्यांमध्ये याची चर्चा होती. बेळगाव महानगरपालिकेमध्ये मागील अनेक दिवसांपासून अधिकारी व कर्मचारी एकाच जागेवर होते. याचा परिणाम कामकाजावर होत होता. काही कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे सर्वांचीच डोकेदुखी वाढली होती, परंतु या समस्येबाबत कोणीच बोलण्यास तयार नव्हते. ही बाब नुकत्याच रुजू झालेल्या आयुक्तांच्या निदर्शनास आली. जबाबदाऱ्या बदलल्यास काम सुरळीत होईल या उद्देशाने हा मोठा निर्णय घेण्यात आला. टिळकवाडी 3ऱ्या रेल्वे गेटसमोर ओव्हरब्रिजखाली डी मार्टकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या कित्येक महिन्यांपासून पडलेला मोठा खड्डा एखादा गंभीर अपघात घडल्यानंतरच बुजवण्यात येणार का, असा संतप्त सवाल वाहन चालकांकडून केला जातोय. तसेच मृत्यूचा सापळा ठरू पाहणारा हा खड्डा ताबडतोब बुजवण्याची जोरदार मागणी केली जात आहे. रस्त्यावरील खड्ड्यांचे हे जीवघेणे वावर मृत्यूचा सापळा बनवू लागले आहेत. मात्र मध्यंतरी केलेले निकृष्ट दर्जाचे पॅचवर्कचे काम वगळता या खड्ड्याच्या ठिकाणी रस्त्याची चांगली शाश्वत दुरुस्ती करण्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. मोठा, रुंद व खोल असणारा हा खड्डा रात्रीच्या वेळी पथदीप बंद पडल्यास गंभीर अपघाताला निमंत्रण देणार आहे. लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील सदर खड्ड्याची तात्काळ दुरुस्ती करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी वाहन चालकातून व नागरिकातून केली जात आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव मंगळवार दिनांक 19 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेमध्ये शहराच्या उत्तर भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे. आझादनगर, जुने गांधीनगर, दीपक गल्ली, कलमट रोड, जुना पीबी रोड, तहसीलदार गल्ली, फुलबाग गल्ली, भांदूर गल्ली, पाटील गल्ली, बसवनकुर्ची, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, शेट्टी गल्ली, चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, जालगार गल्ली, कसाई गल्ली, आरटीओ कार्यालय परिसर, कोतवाल गल्ली, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, खडे बाजार, काकतीवेस, समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, नार्वेकर गल्ली, कचेरी गल्ली, उज्ज्वल नगर, गांधीनगर, अमननगर, मारुतीनगर, दरबार गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, आझाद गल्ली, पांगुळ गल्ली, भोवी गल्ली परिसरातील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. बेळगाव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आज रविवारी गांभीर्याने आचरणात आणण्यात आला. रामलिंग खिंड गल्ली येथील शिवसेना कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर,
शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, माजी नगरसेवक नेताजी जाधव, शुभम शेळके, चंदू पाटील, महेश टांगसाळी, मनोज पावशे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. कंगराळी खुर्द गावाच्या शेतवाडीतून वाहणाऱ्या नाल्यावर असलेल्या काळ्या कट्ट्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यावर्षीही पावसामुळे रस्ता वाहून गेला आणि शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय. ग्रामपंचायत सदस्यांनी ही बाब लक्षात घेत तात्पुरती दुरुस्ती केली. मात्र पुलाची पुनर्बांधणी करण्यासाठी मोठ्या निधीचा अभाव असल्यानं या समस्येचा कायमचा निराकरण होण्यास संभ्रम निर्माण झालाय. कंगराळी खुर्द गावच्या शेतवाडीतून वाहणाऱ्या नाल्यावर असलेला काळा कट्टा पूल हा गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी समस्यांचा स्रोत ठरलाय. याकडे लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहेत. यावेळी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, सदस्य राकेश पाटील, प्रशांत पाटील, विनायक कम्मार आणि ग्रामपंचायत अधिकारी गोपाळ नाईक आदी उपस्थित होते. तरुण भारत प्रेझेंट्स घरकुल रिअल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन मटेरियल एक्झिबिशन 2024 द 11th edition organized by Rotary Club of Venugram Belgaum and Consulting Civil Engineers Association Belgaum with diamond sponsorship Priya Shakti Steels. Yes, it's a golden opportunity. Join this mega event and reach thousands of people in Belgaum and its surrounding areas for greater public relations, exposure and impact. At CPED Ground, Belgaum, from 21st to 26th November 2024. सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये. सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. फक्त सभासदांकरिता. अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आज रविवारी गांभीर्याने आचरणात आणण्यात आला. श्री मंगाईनगर वडगाव येथील सोमेश्वरी हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर शिवसेना उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर आणि भालचंद्र उसगावकर यांच्या हस्ते दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे श्री मंगाईनगर रहिवासी संघाच्या वतीने देखील अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास आनंद गोंधळी, सहदेव रेमानाचे, बाळू हसबे, प्रसाद अर्कशाली, बाळू भोसले, अनिकेत नरगुणकर, मंगेश पोटे, नारायण पवार, किशोर तळेकर, पिंटू पाटील, मंजुनाथ कडोलकर, महेश हसबे, पवन उंदरे, श्याम छत्रे आदींसह बहुसंख्य शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते. बेळगावमधील न्यू गुड्स शेड रोडवर गेल्या आठवड्याभरापासून पसरलेल्या अंधारामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असून लहान मोठे अपघात घडतायत. यामुळे या भागातून जाणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. गेल्या आठवड्यापासून पथदीप बंद असल्यामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडालेला आहे. या स्थितीमुळे वाहन चालकांना रस्त्यावरून जाताना अडथळा निर्माण होत असून अपघातांचे प्रमाणही वाढलेत. या भागात ट्युशन सुरू असल्याने सायंकाळच्या वेळेस या मार्गावरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा अधिक त्रास जाणवत आहे. यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पथदीप दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देणं आवश्यक आहे, अशी मागणी नागरिक करत आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघात दादागिरी केली तर ताईगिरी काय असते हे मी दाखवून देईन, अशा शब्दात महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांनी विरोधक उमेदवारांना ठणकावलं. गेल्या निवडणुकीत भरलेलं ताट मी दुसऱ्याच्या समोर ठेवलं, त्यांना आमदार केलं, पण त्यांनीच गद्दारी केली. म्हणून शरद पवार यांनी मला तुमच्यासारख्या गद्दाराला गाडायला मला चंदगड विधानसभा मतदारसंघात आणलं आहे, अशा शब्दात महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांनी राजेश पाटील यांना सडेतोड उत्तर दिले. नेसरी येथे रेकॉर्ड ब्रेक गर्दीमध्ये मानसिंग खोराटे यांची जनसुराज्य पक्षाची सभा पार पडली. यावेळी मानसिंग खोराटे, आजची गर्दी ही प्रामाणिक लोकांची आहे, कोणाला आणलं गेलेलं नाही. आज मोठमोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या, त्यापेक्षा रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली आहे, त्यामुळे ही रेकॉर्ड ब्रेक गर्दीच विजयाची नांदी असल्याचा विश्वास मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केलाय. तर आज मी एका गरीब शेतकरी गिरणी कामगार घरातून येत असल्यानं मला इथल्या शेतकरी कामगारांचे कष्ट
त्यांना मिळणारा घामाचा दाम सगळं माहीत आहे. त्यामुळे या सर्वसामान्य लोकांचं हित साधण्यासाठी या निवडणुकीत उतरलो आहे. आम्ही दौलत घेतल्यावर बाकीच्यांना दौलत घेण्याचं सुचलं, पण यांना ती चालवायची नाही. ती काही करून बंद पाडायची होती. पण आज तीच दौलत सुरळीत सुरू आहे, जी कोणीही चालवू शकत नाही असं बोललं जात होतं. त्या दौलतला राज्यात 3 नंबरचा कारखाना करून दाखवला. याच धर्तीवर मला शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून मला काम करायचं आहे. या मतदारसंघाला राज्यात टॉपमध्ये नेण्याचं काम करून दाखवतो असा विश्वास खोराटे यांनी दिला. निसर्गरम्य तुरमुरी आज भल्या पहाटे उत्साहाने सळसळली होती आणि त्याचं कारण होतं तुरमुरी कैलासवासी आपू बाळू मेघोचे प्रगतशील शेतकरी तुरमुरी व कैलासवासी नारायण सदाशिव जाधव माजी उपाध्यक्ष ग्रामपंचायत तुरमुरी शिवज्योत सोसायटी संस्थापक संचालक यांच्या स्मरणार्थ मेघोचे परिवार व जाधव परिवार तुरमुरी भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 70 धावपटूंनी सहभाग घेतलेला होता. या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. ही स्पर्धा 2 टप्प्यात घेण्यात आली. या स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष नागराज जाधव आदी मान्यवर तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. कोल्हापुरातही प्रचार शिगेला पोहोचला असून कोल्हापूरच्या मैदानात महाराष्ट्रासह देशातील नेत्यांनी प्रचाराच्या फैरी झाडल्यात. यात राष्ट्रीय काँग्रेसच्या सचिव माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनीही कोल्हापूर जिल्ह्यातील महाआघाडीच्या उमेदवारांसाठी झंझावाती प्रचार दौरा केलाय. अंजली निंबाळकर यांनी करवीर मैदानात आपली तोफ डागली. सतेज पाटील यांच्या निवडणुकीच्या आयोजित प्रचार सभेत त्यांनी प्रियंका गांधी यांच्या समवेत सभेमध्ये युती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून निवडून आणावे असे आवाहन अंजली निंबाळकर यांनी केलं आहे. 23 तारखेला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार राहील असा दावाही त्यांनी केला. नंदगड ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीची यात्रा फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहे. महालक्ष्मी यात्रोत्सव काळात लागणाऱ्या रथाच्या उभारणीचं काम यात्रा कमिटीकडून हाती घेण्यात आलं असून रथ जोडणीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. गावातील नागरिक अतिउत्साहात जत्रेची तयारी करण्यात व्यस्त झाले आहेत. घरांची दुरुस्ती तसेच रंगरंगोटीची कामे तसेच नव्या घरांचे काम संपवण्याच्या घाईत नंदगडवासीय दंग झालेत. सर्व गावामध्ये यात्रेच्या उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. शासनाकडूनही रस्ता आणि गटारीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातच भात कापणी सुगीचे दिवस असल्याकारणाने शेतकरी वर्ग आपल्या दैनंदिन कामात व्यस्त राहून अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.